मुलीचा शोध घेत आहोत. त्या मुलीचं वय 17-18 आहे. ती बेवारस आहे का चुकलेली आहे माहित नाही. आपण तिचा शोध घेणं मित्रांनो गरजेचं आहे, कारण रात्रीची वेळ आहे, 10 वाजलेले आहेत. सातारा एसटी स्टँड मधून फोन आला होता. 17-18 वर्षाची मुलगी आहे आणि ती बेवारस अवस्थेत तिथं फिरत आहे. आपण तिचा शोध घेत आहोत. रात्रीचे 10 वाजले आहेत. ती चुकलेली आहे का तिला कोणी आणून सोडलं आहे काही माहित नाही मित्रांनो. आपण तिला सहकार्य करणं आपलं काम आहे. आपले जीवन आनंद सामाजिक संस्था सातारा आणि जीवन आनंद अनाथ आश्रम सातारा हेच काम करत आहे. आपण अंध अपंग बेवारस मनोरुग्ण विकलांग यासाठी आपली संस्था काम करत आहे आणि याच्याच माध्यमातून आपल्याला फोन आला होता सातारा एसटी स्टँड मधून एका प्रवाशाचा की काही तुम्ही त्या मुलीला शोधा, रात्रीची वेळ आहे. ज्याने आपल्याला फोन केला होता तो व्यक्ती अगदी चांगल्या पोझिशनचा होता, सर्वंट होता. त्याच्याकडे आपलं व्हिजिटिंग कार्ड होतं, त्याच्यामुळे आपण तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो. केला पाहिजे. आपण थोडस ह्या साईडला जाऊन बघूया ती सापडते का. रात्रीची वेळ असल्यामुळे थोडस अडचण येणार आहे असं वाटत आहे. बाकीचे लोक स्टँडला झोपले आहेत. गाड्या ये जा होत आहेत. या ठिकाणी बघूया दिसते का ते कुठे आडबाजूला वगैरे बसले आहे का. मित्रांनो बघा, अशा काही वेळा येतात, पण रात्र असू दिवस असू आपल्याला आपलं काम केलं पाहिजे आहे. आम्ही ते करत राहतोय, करणार आहोत, त्याबद्दल शंका नाही. पण जवळजवळ आपण त्या बाजूला जाऊन बघूया दिसते काय. एखाद्या गाडीच्या पाठीमागं वगैरे लपून बसलेल्या अवस्थेत सुद्धा असू शकते, सांगता येत नाही. रात्रीची वेळ आहे, कारण रात्रीच्या वेळेला त्या गोष्टी अशा घडत असतात. त्याच्यामुळं आपण तिच्या जीवाला काही होऊ नये, किमान तिच्यावर काय अशी वेळ प्रसंग वाईट येऊ नये याची आपण काळजी घेतोय मित्रांनो. या अनुषंगाने आपण एसटी स्टँडला आलेलो आहोत, तिची काळजी घेत आहे. आता रात्रीचं शोधणं आपल्याला काही अवघड नाही, कारण आपलं तेच काम आहे. आपले जीवन आनंद सामाजिक संस्था सातारा संचालित जीवन आनंद अनाथ आश्रम सातारा तेच काम करत आहे की रोडवरील अंध अपंग मतिमंद गतिमंद विकलांग यांना सेवा देणे. मित्रांनो या ठिकाणी तर काय दिसत नाही कोण, वयोगटाची कोण व्यक्ती दिसत नाही मित्रांनो. तरी पण आपली शोध मोहीम चालू आहे, आपण शोधतोय. 16-18 वर्षाची त्यांनी जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनची व्यक्ती मुलगी इथे अद्याप अजून तर दिसलेली नाही. आम्हाला फोन आल्याबरोबर आम्ही धाव घेतली सातारा एसटी स्टँडला,
कारण तिचं वय 17-18 असल्यामुळे थोडस ताबडतोब निघालो आम्ही. पण अजून तर काय ते दिसत नाही मित्रांनो. तरी पण आपण शोधूया. रात्रीची वेळ आहे. मित्रांनो, पूर्णपणे हा इलाका आपण पाहिला, पण अद्याप गावलेली नाही. वेळेची वेळ संपत आहे. दुसरा व्हिडिओ करावा लागेल. सातारा एसटी स्टँड खूप मोठा आहे. इकडची बाजू पूर्णपणे फिरून झालेली आहे. त्या बाजूला आपल्याला जावं लागणार आहे. तर परत आपण व्हिडिओ करूया. धन्यवाद.